पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. कट 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 कट. मजा नाही येते. म्हणजे सी गाणं ना भिडलं पाहिजे, सो तो फील नाही येते. काहीतरी मिसिंग आहे. ओके, कळतंय तुला, जाणवतंय? कॅशचं गाणं ऐकलंयस तू? कॅशचं गाणं बघ कसं डायरेक्ट भिडतं. म्हणजे ऐकणाऱ्याची ना डायरेक्ट नस पकडते ती. अजय, अरे चांगलं गातीये ती, नको डिस्टर्ब करूस तिला. काही चांगलं वगैरे गात नाहीये ती. तुझ्या लक्षात येत आहे? हा, तुझं चित्त नाहीये थाऱ्यावर, नाहीतर तुला कळलं असतं. वीणा, हे बघ, हा जो कॉन्सर्ट आहे ना, हा प्रभास सोबत आम्हा सगळ्यांसाठी ना खूप इम्पॉर्टंट कॉन्सर्ट आहे. काही हा जर हिट झाला ना तर आम्हाला 5 शोज मिळणार आहेत. 5 शोज. सो त्यामुळे फुल टाईट परफॉर्मन्स लागणार आहे मला. हलगर्जीपणा नाही चालणार. ओके, सुरुवातीपासून लेट्स गो. फ्रॉम द टॉप गो. वीणा, काय होतंय? काय सांगितल्यानंतर पण का नाही जमत आहे? हा, काय झालंय? काय कळत नाहीये का मी काय बोलतोय ते? फोकस यार. हा, अगेन ट्राय अगेन. कट. वीणा, कळतंय का तुला काय होणार आहे ते? कॉन्सर्ट मध्ये गाणार आहेस तू. तुला कळतंय कॉन्सर्ट म्हणजे काय असतो ते? कळतंय तुला? ओके, हे बघ, ही एवढी जी जागा आहे ना, याहून मोठा, याहून भव्य सेट असतो. ओके, भव्य स्टेज असतं. आणि आपल्या समोर, एक्झॅक्टली समोर ना, हजारोंची गर्दी असते. हजारोंची गर्दी. प्रत्येक बीटवर थिरकणारी क्राऊड, त्यांचा जल्लोष, त्यांची फ्रेंझी, त्यांची एनर्जी. या सगळ्यामध्ये ना स्टेजवर फक्त एक लाईट असतो, तो तुझ्यावर असतो. ओके, तुझ्या आजूबाजूला अंधार असतो. सगळ्यांच्या नजरा फक्त तुझ्यावर, सगळ्यांचे कान फक्त तुझ्यावर. आणि या अशा सिच्युएशन मध्ये तू ही अशी गाणार आहेस का? काय चाललंय? बंद करायला सांगतील लोक. अगेन. इतक्या वेळा सांगून सुद्धा का नाही होते? हा, काय होतंय? मी मूर्ख म्हणून बडबडतोय का? तू बघ बाजू, साईड. तू बघ इकडे, बघ बाजूला बघ, त्याच्याकडे बघ. तुझा विठ्ठल, एवढी भक्ती आहे ना त्याच्यावर, हा, एवढी श्रद्धा आहे ना त्याच्यावरती. तुला काय वाटतं तो खुश असेल तुझं हे निर्जीव गाणं ऐकून? वेळा आहे बघ, बाहेर ना हजारो सिंगर्स आहेत. ओके, तुला ही संधी खूप इझिली मिळाली आहे आणि तुला त्याची किंमतच नाहीये.
ही जी जागा आहे ना, इथे आम्ही रोज रोज येऊन मेहनत करतो. ओके, रोज. आणि वर्षानुवर्ष करत आलोय. एक ट्यून मिळत नाही ना तोपर्यंत आम्ही दिवस रात्र एक करतो. कधी कधी झोपत पण नाही. कळताय का तुला? सिरियसनेस कळतोय? नाही काय आहे ना, आम्हाला आधीच आयडिया होती की कॉन्सर्ट मध्ये गाण्यासारखी स्किल नाहीये तुझ्याकडे. पण तरी मी म्हटलं की ओके ठीक आहे, ट्राय करू, हा चान्स देऊ. ती शिकेल, सुधरेल, शील गेट बेटर. नाही, मला आता लक्षात येत आहे की कॉन्सर्ट मध्ये गाण्या इतकी ना लायकी नाहीये तुझी. चल बाहेर. विणा, बाहेर चल माझ्यासोबत. चल. What rubbish is this? What nonsense is this? एक तर गायला जमत नाही, मेहनत घ्यायची तयारी नाही, आणि एवढ्याशा गोष्टीवरती जर का रडायला येत असेल ना तरी यायचं. अजय, हे काय चाललंय? हे काय लावलंयस तू मगापासून? काय चाललंय, काय लावलंय? ऑनेस्टली, सिन्सिअरली, तळमळीने रिहर्सल करतोय आम्ही इथे, कारण की मला काळजी आहे कॉन्सर्टची. ही अशी, तिला बोलून, तिला टॉर्चर करून, तिचा मोराल डाऊन करून. दुसरा पर्याय आहे माझ्याकडे? आपल्याकडे वेळ किती कमी आहे आणि तिची तयारी अजिबात झाली नाहीये. अजय, अरे पण हे सगळं बोलण्याची काय गरज होती? बोलण्याची काय गरज होती म्हणजे? बोलण्याची काय गरज होती? प्लीज यार, तुम्ही दोघं भांडू नका यार. अंकल थांब. नाही नाही, बोलण्याची काय गरज होती म्हणजे काय? अरे आम्ही पण आहोत ना इथे. मी बसलोय ना इथे, मला काही वाटलं नाही. अरे तुम्ही दोघं प्लीज शांत व्हा ना. एक मिनिट काका, एक मिनिट. आम्ही आहोत इथे. प्रभास, तू आहेस का? हा हा, इतके कॉन्सर्ट केले आपण आतापर्यंत, पण असा एकही कॉन्सर्ट झाला नव्हता जो इतका जवळ आला आणि तू इतका थंड होतास. अजय, तू ना आता टॉपिक भलतीकडे नेतोय. मी नेतोय का तू नेतोयस? हा, मी कॉन्सर्ट बद्दलच बोलतोय. इथे वीणाला गाता येत नाहीये. वीणाच्या गाण्यामध्ये फील नाहीये प्रभास. काय बोलतोय? आणि आपण त्यावरच काम करतोय. आणि हे जेव्हा काम करतोय ना, तेव्हा आपले बाकीचे बँड मेंबर्स हे उभे आहेत किंवा बसले आहेत, ते शांत आहेत, त्यांचं काही काम होत नाहीये. आपल्या बँडचा किती वेळ वाया जातोय हे कळतंय तुला? प्रभास, आपल्या बँडने ना वीणाला चान्स दिले. ओके अजय, काय बोलतोय? आणि तो पण कसा दिलाय? हा, तू तिला संगमनेर वरून पिकअप करतोस, तिला ड्रॉप करतोस, हे सगळं तू करतोस. आपल्या बँडची ना बँड वाजवतोस तू. कोण, कुठल्या मुलीमुळे? अजय, प्रभास, अजय काय करताय यार? ती कोण, कुठली मुलगी नाहीये. मग कोण आहे ती? खूप भांडलोय आपण. आज बद्दल नाही बोलत आहे मी, इन जनरल.
खूप भांडलोय आपण. कोणते शोज करायचे, कोणते नाही करायचे, तिकीटचे प्राइसेस काय असतील, रिफंड वाले कॉन्सर्ट्स मी नाही करणार. कॉन्सर्टचं ओपनिंग कोण करणार आहे? तू करणार आहे का मी करणार आहे? तू करणार आहेस, ओके कर. मी करणार आहे, ओके ठीक आहे मी करतो. ठरलेलं असतं की मी करणार आहे, पण अचानक तू गायला लागतो. खूप भांडलोय आपण, खूप इश्यूज आहेत आपल्यात. पण आजपर्यंत कधीच तू माझी कॉलर नव्हती धरलीस. अरे ते सोड, साधा धक्का पण नव्हता मारलास मला. पण आज मी वीणाला थोडा त्रास काय दिला आणि तू कर ना यार मान्य, आता कर ना. तू वीणासाठी जरा पॉसेसिव्ह आहेस, कर ना मान्य. तुझ्या मनात तिच्यासाठी थोडा सॉफ्ट कॉर्नर आहे, कर ना मान्य. इतर सगळ्यांपेक्षा ती जरा खास आहे तुझ्यासाठी, कर ना मान्य. प्रभास थांब, तुला वीणाची शपथ आहे. काय चाललंय? असा का वागतोय भाऊ? काय चाललंय? इतका कन्फ्युज्ड आणि बुजलेला प्रभास मी कधीच बघितला नव्हता. आणि तुला माहितीये ना, तुझ्या मनातली ही धुसफूस तगमग तू मनातच ठेवलीस तर त्रास तुलाच होणार आहे प्रभास. अरे हे तुझंच वाक्य होतं ना की काहीही करायचं असेल तर छाती ठोकपणे करायचं. तुझंच वाक्य होतं ना. मग आता प्रेम केलंयस ना, तर ते मान्य करत असताना कुठे गेला छाती ठोकपणा? बोल ना, कुठे गेला? बोल ना. हो अजय, मी पडलोय वीणाच्या प्रेमात. मी पडलोय तिच्या प्रेमात. तिच्याशिवाय दुसऱ्या गुणाचाही विचार नसतो माझ्या मनात. आय एम इन लव्ह विथ हर. येस, जा. आता तिला सांगायला का घाबरतोय? जा ना, सांग ना सरळपणे, जा. नाही अजय, हे बघ, मला नाही वाटत तिच्या मनात पण असं काही आहे. आणि मला भीती वाटते यार, माझ्यामुळे तिच्या आयुष्यात काही नेगेटिव्ह नको घडायला. हा जर आधीचा प्रभास असता ना, तर म्हणाला असता प्रयत्न करण्याआधीच हरण्यात मजा काय. माझा ऐकशील? जा, सांग तिला, बोल दे दिल की बात. अरे भीड. हे बघ, तशी ही तुमची सोबत ही आपल्या कॉन्सर्ट पुरतीच असणार आहे. नसेल तिच्या मनात काही तर मग फार काही गमवणार नाहीयेस तू. पण जर तिच्या मनात खरंच काहीतरी असेल जे तिलाही कळत नसेल तर प्रभास, तुमची काही दिवसांची ओळख, तुमची काही दिवसांची सोबत ही आयुष्यभराची सोबत होऊ शकते. काही दिवस आहेत तुझ्याकडे प्रभास. हार मत मान, हार मत मान. असं करून कसं चालेल चिका? अरे वा, आलास का परत तिच्यावर पुन्हा चिडायला? मगाशी बोललेलं कमी पडलंय का रे? आजपर्यंत ना तिचे बाबा सुद्धा तिला असं कधी बोलले नव्हते. आणि तू काय काय बोल. मला 2 मिनिटं वीणाशी बोलायचंय. बोलू शकतो? प्लीज प्लीज. वीणा, आय एम सॉरी. माझ्या बोलण्याचा तुला राग आला असेल, त्यामुळे तू दुखावली गेली असशील, मला मान्य आहे. पण खरंच सांगतो, त्यामागे काहीतरी कारण होतं. ते म्हणतात ना, घी अगर सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. मला वाकड्यात चिरावं लागलं. कोणाला तरी
व्यक्त होणं खूप गरजेचं होतं. त्यासाठी मला कडक व्हावं लागलं. इतकं खडक, इतकं? आय एम सॉरी. खरंच सॉरी. ऐक ना वीणा, जे झालं ते सगळं प्लीज विसरून जा ना. हे बघ वीणा, आता ना तुझा टर्न. हवं तर तू आमची रॅगिंग कर ना. हो खरंच कर. हवं तर आम्ही सगळे मिळून तुझी माफी मागू. हो हो, हे बघ हे बघ. सॉरी वीणा. सॉरी. सॉरी. सॉरी वीणा. आणि ऐक ना, रॅगिंग करताना ना मला मला उपवास करायला सांगू नकोस हं? ए हॅलो हॅलो, तुमचं झालं असेल तर रिहर्सलला सुरुवात करूया का? हा हो, खरंच करूया. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. चला चला हे सगळ्यांनी ए, चला चला चला. Yes. वीणा, अजून एक रिक्वेस्ट होती. जमलं तर प्रभासला पण माफ कर. काहीतरी लोचा सुरू आहे त्याचा. सगळ्यांशीच खूप वियर्ड वागतोय तो. म्हणजे आतापर्यंत असा वागला नाहीये. नेमकं काय झालंय ते सांगत पण नाहीये. जमलं तर तू बोलून बघशील त्याच्याशी. कदाचित तुझ्याशी मोकळेपणाने बोलेल आणि कळेल नेमकं त्याला काय होतंय ते. मिहीर, मिहीर, हे बघ ना, पुढच्या महिन्यात ना भरपूर शुभ दिवस आहेत. आपण तुझ्या आणि तन्वीच्या साखरपुड्याची तारीख ठरवूया. सांग लवकर, कोणती? हे आई, तुला हवी ती तारीख ठरव ना. तू म्हणालीस उद्या साखरपुडा करूयात तर उद्याही करूयात, माझी काहीच हरकत नाही. अरे पण तन्वी, तिला नको का विचारायला? तन्वी इथं केव्हापासून वाट बघते, त्यामुळे आपण तारीख ठरवायची आणि तिला कळवायचं. कसली तारीख ठरवताय? साखरपुड्याची तारीख. मिहीरच्या साखरपुड्याची. कसं आहे ना, सरपोतदारांसारख्या मोठ्या घराण्यात नातं जोडलं जातंय. त्यामुळे सगळ्या गोष्टी अगदी ठरवून आणि दिमागदारच व्हायला हव्यात ना. आणि कसं आहे ना वंस, मिहीर माझा मुलगा आहे. त्यामुळे माझ्या मिहीरच्या साखरपुड्यात सगळं काही मलाच करावं लागणार. का? घरात फक्त तूच आहेस का? तसं नाही हो, आहेत ना बरीच माणसं आहेत आपल्या घरात. पण काय ना, ज्याचा साखरपुडा होतोय ना त्याचं नाव प्रभास नाहीये. काय ना, प्रभासचं काही असतं ना तर त्याच्यासाठी घरातल्या सगळ्यांनी उत्साहाने पुढाकार घेतला असता. आय मीन त्यांना घ्यावा लागला असता. पण मिहीर तर बिचारा कोणाचाच लाडका नाही. त्यामुळे आई ह्या नात्याने मलाच सगळं त्याच्यासाठी बघावं लागणार आहे. म्हणजे बघा ना, साखरपुड्याची तारीख, हॉल, इव्हन जेवणाचा मेन्यू सुद्धा मलाच बघावं लागणार आहे. मीच ठरवणार आहे सगळं. ठरवा, काय ठरवायचं ते ठरवा. साखरपुड्यात सुद्धा जे काही करायचं ते करा. पण माझ्याकडून फुटक्या कवडीची सुद्धा अपेक्षा ठेवू नका. आणि यापुढे या घरात या विषयावर पुन्हा चर्चा करायची नाही. बघितलंस, चर्चा नकोय म्हणे. असं बोलते की ह्या घरात जसं काय सगळं हिच्या एकटीच आहे.
पण या पैशांवर आपला सुद्धा हक्क आहे हे कळत नाही का हिला? आणि हक्काचे पैसे हिच्याकडे नाही मागायचे तर काय बिझनेसच्या व्हेंडरकडे भीक मागायची मग? हिचं काहीतरी करावंच लागेल.